रोज आपण वेगळे पदार्थ खातच असतो आणि मनामध्ये कुठेतरी कायम भीती असते की आपलं वजन तर वाढत नाही आहे ना. मग कुठेतरी आपलं वजन बॅलेन्स होण्यासाठी आज आपण मस्त आणि झटपट असा होणारा आणि तेवढाच टेस्टी असा सलाडचा प्रकार पाहतोय. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला भिजलेले चणे घ्यायचे. तर इथे मी काळे चणे 1 कप रात्रीच भिजत घातले होते. एक 7 ते 8 तासासाठी आपल्याला या चण्यांना चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला कुकरमध्ये हे चणे शिजवून घ्यायचे आहेत. चणे बुडतील एवढं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि गाळ होईपर्यंत हे चणे मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे काळे चणे शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात, मस्त अगदी नरम होईपर्यंत हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर याला थंड करून यातलं पाणी निथळून एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे आणि बारीक कट केलेलं गाजर घातलेलं आहे. आता यामध्ये उभा कट केलेला मी टोमॅटो घातलेला आहे आणि यानंतर इथे बारीक कट केलेलं बीट घातलेलं आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. इथे तुम्ही बटाटासुद्धा, ककडीसुद्धा ॲड करू शकतात. आता यानंतर इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे. थोडासा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे आणि अजून हे चवीला टेस्टी लागावं यासाठी मी इथे चिंचगुळाची थोडी चटणी घातलेली आहे आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे बारीक कट केलेली तुम्ही मिरची किंवा थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकतात आणि थोडंसं यामध्ये वरतून मी कोथिंबीरसुद्धा कट करून घातलेली आहे. आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सलाड खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने बनून तयार होते. अगदी घरच्या घरी आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर अशाच पद्धतीने तुम्ही वेगळे सलाड बनवून खाऊ शकतात. कधी मटकीचं, तर कधी मुगाचं, तर कधी काबुली चण्याचं किंवा मग कधी नुसत्या भाज्यांचंसुद्धा सलाड तुम्ही बनवून खाऊ शकतात. आणि तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही पत्तागोबी, बटाटो, ककडी किंवा मग त्याच्यामध्ये दही असं आपण वेगळ्या प्रकारे यामध्ये ॲड करून हे नक्कीच बनवून खाऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.